इतिहास विषय UPSC मध्ये घेतला ऑप्शनल म्हणून. हां. म्हणजे आवड होती म्हणूनच घेतला? हां, म्हणजे तसं मेडिकल सायन्स शिकलो मी ग्रॅज्युएशनमध्ये. पण इतिहास कदाचित लहानपणापासून या गोष्टींचा फार जास्त प्रभाव मनावर होता. बरोबर आहे. आवडही होती आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असं वाटलं, की मी याला जस्टिफाय करू शकेल. बरोबर आहे. UPSCमध्ये आवड असणं एक ठीक आहे. पण त्या विषयाला UPSCच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला जस्टिफाय करता येईल का नाही? बरोबर आहे. तो मुद्दा होता आणि मला असं त्यावेळेस वाटत होतं, की हां, मी करू शकेल. त्यामुळे जितके मी अटेम्प्ट दिले त्यामध्ये इतिहास विषयाला कन्सिस्टंटली चांगले मार्क्स आले. अरे वाह! त्याच्यामुळे मी तो चूज मग आता केला. प्रशासनात काम करताना इतिहासाचा फायदा होतो? आय थिंक हां, जसं बाबासाहेबांनी सांगितलंय, की इतिहासापासून धडा घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे. नाहीतर वर्तमान तुम्हाला धडा शिकवतो. त्यामुळं इतिहासाचं असं होतं, की उदाहरण द्यायचं झालं तर मी आता सुरेंद्रनगरला. सुरेंद्रनगर या ठिकाणी वडवान नावाचा एक छोटा किल्ला आहे, बरोबर. की जो तिथल्या झाला राजवंशाने बांधला. बरोबर आहे. आता त्या त्या वडवांविषयी मी आल्यानंतर ज्यावेळेस जाणून घेतलं, तर त्यावेळेस आम्ही सेम हे हेरिटेज टुरिझम डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न बरोबर. केले, की तिथे हेरिटेज वॉक काढला. ज्या एन-जी-ओज होते त्यांना हायर करण्याचा प्रयत्न केला. अरे वाह! लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला. थोडंफार एन्क्रोचमेंट्स होतं ते हटवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांमध्ये हा विचार नेला, की ही वस्तू आपलं हेरिटेज तर आहेच, आपली बरोबर आहे. लिगसी तर आहेच, पण ही एक मीनिंगफुल इकॉनॉमीचं साधन पण बनू शकते. बरोबर आहे. तर मला असं वाटतं, की इतिहासाची आवड असणं आणि तुमचं काम याचं एक ब्लेंडिंग जे आहे, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. अरे वाह!